रूप पाहता लोचनी सुख झाले ओ
आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी रे वास, पंढरी रे वास, त्याचा पंढरी रे वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी रे वास, त्याचा पंढरी रे वास, त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी रे वास, पंढरी रे वास, त्याचा पंढरी रे वास. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी रे वास, पंढरी रे वास, त्याचा पंढरी वास.
तो हा देवांचा ही देव, 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 काय परिकाराचे देव, काय परिकाराचे देव, काय परिकाराचे देव, देवांचा ही देव, काय परिकाराचे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुढरसिकत्व उकलिले, ललित रसे तरविला श्री भागवत तरू, तया ज्ञाने शाते विमल मतीने वंदन करू. सोनपंत तथा गुणीजन तया मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा शुभ करा, निसंग त्या संगती. छान आहे, मला छान राहू द्या, एवढंच राहू द्या, मस्त. पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संत बरा शुभ करा, दांडे करा वंदितो. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांशी, तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठांपरी ध्यान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा तुला रामदासा. जय जय रघुवीर समर्थ दयांचे प्रिया स्मर, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास, तो हा देवांचाही देव, काय कडी काळाचे भेव. वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, तो हा देवांचाही देव, काय कडी काळाचे भेव. तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवांचाही देव, काय कडी काळाचे भेव. विठ्ठल
बाबाजी सद्गुरु दास गंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताती त्यांच्या गोपालाने कथित सारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री विठ्ठल रुक्मिणी ग्रामस्थ मंडळ घोडवली जामगे देवाचा डोंगर सगळ्या ग्रामस्थांच्या लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्र्याची लाडकी असला म्हणून काय झालं बने महाराजाची पण लाडकी असली पाहिजे त्यांनी तुम्हाला 1500 दिले मी काही पैसे देणार नाही पण 1500 नाही 15 लाखाच्याही जास्त किमतीचं काहीतरी देऊन जाईल परिसरातील सगळे गुणवान ज्ञानवान मंडळी गेली 30 वर्ष या ठिकाणी संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि आजची जागरणाची कीर्तन सेवा भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने माझ्या वाट्याला आलेली आहे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे 4 चरणाचा आहे सगळ्यांच्या परिचयातला आहे पाठ्यातला आहे आम्ही का भजन करायचं कसं भजन करायचं आणि कुणाचं भजन करायचं 3च गोष्टी सांगणार आहे कीर्तनात अख्ख्या कीर्तनाचं सारच हे आहे 30 वर्ष झाली आमच्या सप्त्याला तरी जर आमच्या गावामध्ये परिवर्तन होत नसेल तरी आमची पोरं जर 90 फीट असतील तर सप्ताह बंद केलेला बरा की नाही कुणाकडे पैसेवर आले काही काही गावात 150 वर्ष सप्ते आहेत आम्हाला सांगतात मला 150 वर्ष आहे ना सप्ताह 150 वर्ष हा ठीक आहे मग मला तरी किती गावात एक पण नाही त्याच्यात काय करायचं सप्ताह तो कीर्तन हे प्रबोधनाचं साधन आहे उद्धाराचं साधन आहे करमणुकीचं नाही हे लक्षात ठेवायचं कीर्तन हे करमणुकीचं साधन नाही तर त्यासाठी डबल बाऱ्या नमानं कलापथक ते तमाशे ठीक आहे पण कीर्तन ही ज्ञानोत्तर लक्षणा भक्ती आहे याच्यातला काहीतरी विचार लोकांनी घेऊन गेले पाहिजे म्हणून प्रामाणिकपणे सांगायचं तुम्ही इथं आलेली सगळी मंडळी आमचे महाराज गातात किती छान हे ऐकायला आला आणि मला दुपारी संदीप सविलकर भेटले होते त्यांनी सांगितलं मला एक महाराज आहेत सप्त्यामध्ये तुम्हाला काय आज काही कमी पडायचं नाही छान आवाज आहे आणि खरोखर छान आवाज आहे पण प्रामाणिकपणे सांगायचा तुम्ही त्यांचा आवाज ऐकायला आलात माझ्या एकनाथ दादाचा वाजवणं ऐकायला आलात का बने महाराजाचं कीर्तन ऐकायला आलात खरं सांगा काय ऐकायला आलात महाराजाचं कीर्तन चुकीचं बोलायचं नाही मला चांगलं वाटावं म्हणून नाही महाराज काय कीर्तनात बोलतो हे ऐकायला आलात की नाही मला सांगा नाही हा काय विचार आपल्याला देऊन जातोय संताचा हे ऐकायला आलात की नाही तुम्ही पण आता 11:15 झाले मी बोलायला सुरुवात केली संपवायला किती 10:15 संपवायला किती वाजता सांगितलंय 11 वाजता म्हणजे 45 मिनिटात जेवढं जमेल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करेल मी आणि मलाच कळत नाही एक जण म्हणाले महाराज दिंड्या भरपूर आल्या आहेत 11:30ला संपवा फेटा बांधताना दुसरे एक बाबा आले ते म्हणाले महाराज 11 हा थंडी खूप आहे आणि आता माझा काशीनाथ दादा माझ्या कानात येऊन सांगतो महाराज 12च्या आधी हलायचं नाही म्हणजे आता मी खरं ते सांगते
या नारदाच्या घाटीवर उभा आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. ते माझे महाराज आहेत ना, किशोर बुवांचे चिरंजीव, रेकॉर्डिंग करतायत, लाईव्ह आहे, लाईव्ह आहे. ते संतवाणी चॅनेलला देणार सुद्धा आहे. का घाबरत नाही याचं कारण आहे, राजकीय पाठबळ मला आहे. माझा भाऊ भास्कर जाधव 8 वेळा आमदार आहे, 3 वेळा कॅबिनेट मंत्री आहे की नाही माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे मी तिकडून घाबरत नाही कुणाला. अखिल भारतीय वारकरी महामंडळाचा तुम्ही रत्नागिरीत येता की रायगडात येता? रत्नागिरी. आपल्या जिल्ह्याचा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचा मी अध्यक्ष आहे. माझ्या संप्रदायाकडून माझ्या पाठीवर हात आहे कोणाचा तरी. लक्षात आलं ना. 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरी गोष्ट, मी आईनावरचं किजलीवरचं आईनावर असं सांगणारा महाराज नाही. मी अभंगाला धरून तुम्हाला हसवेन, हसवेन रडवेन, पण अभंग सोडून नाही. एसटी मी सकाळी डेपोतला काढणार आणि सगळ्या गावांमध्ये फिरवणार, पण वस्तीला डेपोतच आणणार. काय काळजी नाही करायची. लक्षात आलं ना. म्हणून आपल्याला वेळ कमी आहे. मी फक्त आता एवढंच म्हणतो, सासू आपल्या परीनं सांगते, सासरा आपल्या परीनं सांगतो त्या नवीन सुनेला, मोठी जावी आपल्या परीनं सांगते, नवरा आपल्या परीनं सांगतो, नंदा सांगतात, दीर सांगतात. तिनं ऐकायचं कोणाचं, तर तिनं ठरवायचं ह्या आपल्या कुटुंबामध्ये कॅप्टन कोण आहे. सासू आहे, थोड्या दिवसांनी तिला कळतं ना कुणाचं चालतं. कुणाचं चालत असेल सांगा. तो बिचारा गरीब आहे सासरा, काय आहे त्याचं काय चालणार. म्हातारी त्याच्या अंगावर दिवसात 4 वेळा धावून जाते, त्याचं काय चाललंय घरात. बरोबर आहे की नाही. सध्या सोडून जा तुम्ही, सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे. आमची तर लय खूप बेकार आहे. बाया एवढ्या घाणेरड्या बोलतात ना नवऱ्याला. मास्तराची बायको संध्याकाळी आल्यानंतर काय बोलायला गेला ना, तर मास्तराची बायको म्हणते मला नका शिकवू, पोरांना शिकवता नाही शाळेत, बाद झालं. म्हणजे लाख रुपये पगार घेतोय त्याची ही परिस्थिती. बायको ऐकायला मागत नाही. जीव दिलेला भरा की नाही मास्तरानं, कोण नाही ना मास्तर, त्याची जेरबी. पेंटर असतो ना, पेंटर, रंगकाम करणारा, त्याची बायको संध्याकाळी आल्यानंतर थोबाड रंगवीन, म्हणजे तो लोकांच्या भीती रंगवतो. आणि घरात आल्यावर बायको त्याचा थोबाड रंगवते. कशाला काय हवं त्यानं, खरं की नाही. कोर्टामध्ये वकिलाची बायको संध्याकाळी वकील आल्यानंतर म्हणते थापा नका मारू इथं, कोर्टात मारता जेवढ्या बाजूल्या, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं, मी नाही ऐकून घेणार. ही त्याची परिस्थिती. आमची चांगली आहे का. तुम्हाला असं वाटत असेल हे महाराज लोकांचं लय भारी. हा, आता आम्ही बोलत नाही एवढंच आहे, काय भारी नाही, तुमचं बरं आहे त्यापेक्षा. आम्ही कीर्तनावर गेल्यानंतर बायकोनं म्हणायला पाहिजे ना, माझा नवरा एवढ्या थंडीत ना एवढ्या लांब गेला, काय खाल्लं असेल काय असेल. खरोखर काय खाल्लं नाही. आज एकादशीचा उपवास आहे. काल रात्री न जेवताच निघालोय. मला लागते भाकरी, पण नाहीच मिळाली. एवढी तुमची भगर फक्त खाल्ली, उगाच पोट बिघडायला नको. पण ती म्हणणार आहे का एवढ्या लांब गेला, एवढी गावाला थंडी आहे, कसा येतो कसा जातो. गेल्यानंतर काय म्हणते ती, हे आलं माझं कीर्तन. हे आहे की नाही परिस्थिती, मला सांगा. त्यामुळं प्रत्येकाचं असंच आहे. पण तरी सुद्धा त्या सुनेनं ठरवायचं इको कमी करा, इको कमी करा. त्या सुनेनं ठरवायचं या घरात त्यातल्या त्यात कुणाचं चालतं, तसं तिथंच ऐकायचं. मग तसं या कार्यक्रमात कुणाचं चालत असेल मी काय सांगता येणार नाही. नवीन म्हणजे मी पाहुणा आहे, आजच आलोय. पण शक्यतो अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार. अध्यक्ष माझे संतोष दादा झोरे, सेक्रेटरी माझा नितीन दादा झोरे आणि खजिनदार माझा दीपक दादा हिरवे. या तिघांनी जे मला सांगतील, तिघांच्या विचारानं किती वाजता बंद करायचं तेव्हा ते मी ऐकणार. नाही तर तोपर्यंत सकाळपर्यंत चालूच ठेवणार. आता सांगतो तुम्हाला. त्यांनी फक्त मला कोणीतरी तिघापैकी एकानं हात वर करा, बस बुवा झाला आता तुझं, बंद करू आपण. लक्षात आलं की नाही. कारण आता बऱ्याच जणांनी वेगळं वेगळं सांगितलं, मी कुणाचं ऐकायचं. तेव्हा छान बसायचं, थंडी असली तरी. जुनी मंडळी जी माझी आहे, माझा बबन दादा असतील, माझा काशीनाथ दादा असेल, माझा सुरेश दादा असेल. माझा सुरेश दादा नाही या वेळेला, मलाही वाईट वाटतं. प्रत्येक वेळी इथं 7-8 कीर्तन झालीत माझी या जागेवर, जुनं मंदिर असताना. तर मी काय तुम्हाला नवीन नाही आहे. पण आपला माणूस भेटल्यानंतर दिसल्यानंतर बरं वाटतं. माईचं कुत्रं जरी दिसलं तरी बाईला किती बरं वाटतं. कुत्रं सासरं नजरेसमोर घेत नाही,
सासरं नजर समोर घेतलं पण कुत्रं हवं. तसं आपली माणसं आपल्याला दिसली, भेटली, बोलली तर बरं वाटतं. सुरेश दादा या वेळेला नाही सप्त्याला, पण या जुन्या मंडळींचं फार प्रेम माझ्यावर. आणि मग आता नवीन मंडळात आलेली माझी तरुण मंडळी जी आहे त्यांनी जुन्या मंडळींच्या पावलावर पाऊल ठेवून येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. अर्जुना, मग माझा नितीन दादा असो, संतोष दादा असो, ही तरुण पोर आहेत, जुन्यांपेक्षा भारी कार्यक्रम करतायत आणि याच्याही पुढे आणखी छान करतील. मुलांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे. आम्ही आहोत, तुम्ही का व्हा पुढं. आपण तरुणांना संधी द्यायची नाही. सगळं म्हाताऱ्यांनीच करायचं आणि मग म्हणायचं वराना महाराज आवड नाही हो. पण जवळ घेशील तेव्हा ना आवड नाही म्हणजे खरं की नाही. तरुण पोरं उलट खूप छान करतात. उद्या कार्याचं कीर्तन झाल्यानंतर बघा कशी वाढत बिडत असतील ती सगळी. तुम्ही करायचं आहे. तेव्हा याही मंडळींचं माझ्यावर प्रेम आहे. मला माझ्या नितीन दादानं फोन केला. मी त्याला सांगत होतो नको ठेवू कीर्तन, मला सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे. मी काय उणगा बुवा नाही, लक्षात आलं ना, हेच करतोय. आणि त्याच्यामुळे आजकाल मुंबईत नोकरी मिळवणं सोपं झालंय पण ती टिकवणं फार कठीण आहे. म्हटलं मला एखादा रविवार असेल तर बघ, नाहीतर मला नको. पण ऐकायला तयार नाही. मला महाराज गेल्या वर्षीच ठेवायचं होतं, नाही जमलं. घ्या. आपल्या माणसाचा शब्द सुद्धा मोडवत नाही. आपल्या माणसाचा म्हणतोय मी, सगळीच आपली माणसं नसतात. इथं कीर्तनात आल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर बुवाला म्हणतात बुवा एक नंबर कीर्तन. रस्त्याने जाताना आई बहीण गाडीत जात होतो त्याच बुवाची. अशी पण बरीच आम्ही बघितलेली आहे. खरं आहे की नाही. तेव्हा तुम्ही काही म्हणा, तुका म्हणे हसे जन न दे कान ते ठाई. आणि मी नवीन कीर्तनकार नाही, 36-37 वर्ष झाली कीर्तन करतोय. मी काय पाठांतर करून येत नाही. तुम्ही मला अभंग द्या, मी बोलतो, तुम्ही द्या. मला काय सांगायचं आहे, उद्या काल्याचं कीर्तन आहे, परवा कराडला कीर्तन आहे 28 तारखेला. संपली कीर्तन माझी या महिन्यातली. एकूण 28 कीर्तन होती या महिन्यात. हे 26वं कीर्तन माझं चालू आहे. घसा बसलाय, सर्दी आहे, खोकला आहे, रात्रभर झोप नाही, खोकून ही 7च आहे मुंबईत म्हणा. आणि आवाज जाम झाल्यामुळे मी गोळ्या खातो. गोळ्या थोडीशी गोळी खाल्ली, 1-2 गोळ्या खाल्ल्या की 10-15 मिनिटं घसा मोकळा होतो. तर आज गाणारे वाजवणारे खूप छान आहे, पण माझा आवाज बसले असल्या कारणानं तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी आशा व्यक्त करतो. या कीर्तनात ना तुकोबराय अभंगातला प्रतिपादित विषय व्यक्त करतात. मी ज्याची भक्ती करतो, मी ज्याचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे, मी ज्याचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलेलं आहे, त्याचंच मी नाव घेणार. लक्षात आलं का. एक गाव आम्ही विठोबाचे नाव, बस. बाकी कटेवर करी नाही ज्या देवाचे, नेघेई दर्शन मी तयाचे. कटेवर उभा असलेल्या देवाखेरीज मी कोणत्याही देवाचं तोंडही बघणार नाही अशी प्रतिज्ञा आहे तुकोबरायाची. म्हणून आम्ही त्याचंच दास्यत्व स्वीकारतो, त्याचीच माळ आमच्या गळ्यात आहे. अहो पण महाराज त्याचीच आहे, तो आहे कुठं, त्याचा पंढरी वास. आमच्या देवाचा पत्ता पंढरपुरात आहे. मृत्यूलोक एक नगर नाही का, मृत्यूलोकामध्ये एक नगर आहे, त्याचे पंढरपूर नाव गा. त्याचं नाव पंढरपूर आहे आणि आमचा मालक तो तिथं आहे. महाराज मग त्याच्यापेक्षा दुसऱ्या देवाचं का तुम्ही भजन करत नाही. महाराजांनी सांगितलं त्याच्यापेक्षा मोठा कुणी नाही. आज आल्या ना पूजा करून, आजच आहे ना गुरुवार. जिची पूजा केली ती माझ्या पंढरपूरच्या मालकाच्या दारात झाडू मारते. झाडू विचार करा, झाडू मारणारी मोठी का, तो मालक जो उभा आहे विठेवर तो मोठा. लक्षात ना. रिद्धी सिद्धी दारी अंगण झाडी. एक जण म्हणाला महाराज हा कसा काय देव, मोठा देव, सगळ्यात मोठा देव तर महादेव. त्याच्या नावातच मोठेपण आहे, महादेव. महा म्हणजे मोठा आणि देव म्हणजे देव. तुकोबरा म्हणजे राजा, तो जर मोठा असता तर कैलासात चंद्रभागेच्या वाळवंटात का आला असता.
बायकोला घेऊन रंभा उर्वशीना घेऊन का आंघोळ केली असती त्या चंद्रभागेत? का ओल्या ओल्या कपड्यानं माझ्या पांडुरंगाच्या काकड्याला उभा राहिला असता? रंभा दिकनाचा ती उभा जोडोनी हात. रंभा दिकनाचा ती उभा जोडोनी हात. मी बोले एक प्रमाण देणार. शंकर का मोठा नाही? कारण बायकोला घेऊन त्रिशूळा डमरू घेऊन आला गिरजेचा कास्ता. ज्याचं भजन करतो तो मोठा की जो भजन करतो तो मोठा? राम पूजी सदाशिव नाही का? भजन करी महादेव भजन करतोय पण कुणाचं? रामाचं. राम मोठा आहे, कृष्ण मोठा आहे आणि माझा पंढरपूरचा मालक मोठा आहे, सगळ्यात मोठा. तो हा देवांचाही देव. लक्षात आलं का? कारण त्याच्याच बेंबीतना तो मोठा आहे म्हणजे तो विष्णू आहे ना. त्या विष्णूच्याच बेंबीतना ह्या सगळ्या दैवतांची निर्मिती आहे. ती अपत्य आहे त्याची. म्हणून अनंत अवतार जरी झाले तरी मुख्य अवतार विष्णूचा आहे. म्हणून तुम्ही बैठकीला जा, स्वाध्यायाला जा, नाथ संप्रदायातले असा, दत्त संप्रदायातले असा, किंवा 16 सोमवार करा किंवा 4-5 गुरुवार करा, काही करा, पण केलेलं नामचिंतन शेवटी पंढरपूरच्या मालकाकडेच जातं हे विसरू नका. झाडाच्या मुळात पाणी घातलं की आपोआप अख्ख्या झाडाला पाणी जातं. वेगळ्या फांदीवर पाणी शिंपडायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? हा, ज्ञानोबाची उभी आहे की नाही? खूप छान उभी आहे. हा, जैसे मूळ सिंचन सजे शाखा पल्लव संतोष. मुळाचं सिंचन केलं की शाखा म्हणजे फांद्या, पल्लव म्हणजे पानं आपोआप प्रसन्न होतात, म्हणजे त्यांना पोचतं. तसं मूळ परमार्थातलं कोण आहे भक्तीचं? तर तो पंढरपूरचा आहे. वेदा नाही कळला अंत पारयाचा. कुणाचा? कानडा राजा पंढरीचा. हेच सांगू शकत नाही का? वेदानंत बोलला अर्थ तुकाची सांगी काढीला विठोबा श्री शरण जावे निजनिष्ठ नाम गावे. पण आम्ही भजन कुणाचं करायचं आहे ते पण ठरवा. हा, एकानं सांगितलं महाराज काय तुम्ही विठोबा 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 करताय, त्याच्याकडे सगळं पोचतंय, तो मालक आहे. अरे खरंच आहे. आळंदीत असताना मी मोरोपंतांची कविता होती आणि संस्कृतला आम्हाला जयराम महाराज निकम होते, संस्कृतला पाठ घ्यायचे. त्यांनी मोरोपंतांची कविता सांगितली होती. पडे खाला तुझ्या नभातून पाणी. आकाशातनं पडलेलं पावसाचं पाणी ह्या डोंगर दऱ्यातनं जे पडतं ना सगळं, हे कुठं जातं? ओहळाला. ओहळ आपण काय म्हणतो? नाला. आणखी काय तुम्ही पर्या म्हणत असाल गावच्या भाषेत, छोटासा असतो तो. त्यातलं पाणी कुठे जातं? नदीला. नदीचं पाणी कुठे जातं? खाडीला. आणि खाडीचं पाणी कुठे जातं? समुद्राला. पुढं वाहणं आहे का? आता पुढे जाईल का ते पाणी? संपलं ना. समुद्र पण प्रविशंती अद्वत. समुद्राची भेट झाली, आता वाहणं संपलं. लक्षात आलं का? आकाशातनं पडलेलं पावसाचं पाणी जसं
कुठल्याही तऱ्हेने गेलं तरी ते समुद्राकडेच जाते ना. बडे खाल तिजे नभातून पाणी, जसे वाहते सागराचे बिळोनी. नमस्कार कोणाही देवाशी केला, अंती पोचतो तो माझ्या विठोबाला. कुठल्याही देवाचं नामचिंतन करा, भजन करा, माझ्याच काळ्याकडे पोचणार आहे ते. लक्षात आलं की नाही? खरं सांगा, एखादी सुनबाई जर घरात आली नवीन, तर सासरा काय म्हणतो? सुनबाई जरा चहा मिळेल का? बरोबर. आणि ते बिचारी चांगली असते, नवीन आहे ते आणते, नवीन असेपर्यंत, नवीन असेपर्यंत आणते आणि त्याच्यात मुरली की भजी एकटंच तळून खाते. गुरुवारच्या लक्ष्मीला दाखवते मी सगळं, एकटीच ही लक्ष्मी खाते आणि तो खाटवर अशा दिल्या टाकतो. तो म्हणतो नवीन आली ना, कोणाचा शब्द बाहेर यायचा बाकी, ओळख आणायची. आता काय झालं? पण सासरा सुनबाई म्हणून म्हणतो, मला बाई एकच आहे, सून एकच आहे, पण सासरा तिला सुनबाई, नाव सुनबाई आहे. नवरा लगेच पाहिजे तो सीमा त्याने ठेवलेले ना, काहीतरी घ्यायला पाहिजे म्हणून घेतोय. हा हा माझ्या बायकोचं ते नाही, फोन करतात माझे काशीनाथ भाऊ वगैरे आणि सांगतील वहिनी बुवा कुठल्या तरी बाईला ओरडत होतं कीर्तना, गडबड नको बघा. हा पण नवरा जे काय नाव असेल तो बोलतो की नाही, श्रद्धा आता माझ्या बायकोचं घेतलंय, सांगतो तुम्हाला. माझे बाबा काय म्हणतील? माझे बाबा म्हणतील, माझी आई म्हणेल सुनबाई, मी काय म्हणेन श्रद्धा. माझा भाऊ आला मोठा, तो काय म्हणेल नाही का, छोटा आला तर वहिनी. तिचा भाऊ आला तर काय म्हणेल ताई. वर्ग आला तर काय म्हणेल आई, नाही का. थोड्या दिवसानं काय म्हणेल मम्मी. कालांतरानं काय म्हणेल ममडी. आणि मग अगदी शेवटाला म्हणेल शेवडी. ही वेळ यायची येऊ देऊ नका. एवढे संस्कार करा. आपल्या पोरानं आपल्याला शेवडी म्हणणं तोंडावर, जीव दिलेला बरा. म्हणून माणसाची ओळख संस्कारानं घडत असते, होत असते. लक्षात ठेवा. माणसाची वाणी, माणसाचे विचार, माणसाचे संस्कार आणि माणसानं माणसाशी केलेला व्यवहार, या 4 गोष्टीनं माणूस समाजामध्ये ओळखला जातो. तुमच्याकडे पैसा किती आहे, ऐश्वर्य, सत्ता, श्रीमंती किती आहे, तुकोबरा म्हणतात काय थोडपणा जाळाया, ऐश्वर्य किती आहे. आपण सत्तेत कोणत्या खुर्चीवर बसलोय. आपल्याला गृह खातं मिळालंय का अर्थ खातं मिळालंय, नाही का, का समाज कल्याण मिळालंय. आपल्याकडे ज्ञान किती आहे, आपण दिसतो किती चिकना, याच्यावर तुम्हाला समाजात कुत्र ओळखत नाही. ओळखणारी नालायक आहेत. शास्त्रकार म्हणतात तुम्ही भजन किती करताय, तुमच्यावर संस्कार काय झालेले आहे, तुम्ही समाजामध्ये बोलताय कसे, वागताय कसे, व्यवहार काय आहे समाजातला. लोकांना जर टोप्या घालायचाच जर व्यवहार असेल तर तुम्ही किती श्रीमंत असाल, नालायकच लोक तुम्हाला म्हणणार. कोणावर नाही कोण म्हणणार, पाठीकडे म्हणणारच की नाही मला सांगा. म्हणून छान जगायचं, छान वागायचं. आपण श्रीमंतीची व्याख्या आमची गुरुजी सांगायचे, ज्याला कडकडून भूक लागते आणि ज्याला पहिल्या पहिल्या झोप लागते त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे की नाही. आता आम्हाला भूक लागतच नाही, झोप पण येत नाही. भूक लागते कसं काय, एक भाकरी जर बायकोने दिला ना
हा तो अर्धीच खातो. म्हणजे ठेवून दे. ती म्हणते अहो खा चांगलं वांग्याचं भरीत केलंय. तो म्हणते नको का वांग का मुळव्याध. म्हणजे हा मुळव्याध असल्यामुळे वांग खाऊ शकत नाही. हा आम्हाला जेव्हा जेवायला नेतात ना कुठल्या तरी चांगल्या घरात असतं तर घरातला मालक कधी जेवायला नसतो बुवा बरोबर का आम्ही विचारतो मालक बसा तुम्ही पण नको आमचं दुसरं आहे दुसरं. म्हणजे कोंबडी कुठली खातो का काय तो नाही शाकाहारीच आहे मी पण दुसरं आहे. म्हणजे बुवा मला वांग चालत नाही, मला पावटा चालत नाही, मला बटाटा चालत नाही गॅस होतं ना. मला तुरीची डाळ चालत नाही, मला टोमॅटो चालत नाही, मला भोपळी मिरची चालत नाही. का जळजळत मग झोपतो कशाला गेल्या. हे खायचं नाही ते खायचं नाही ते खायचं नाही का 1000 रोग आहे. असं रोग घेऊन जगण्यापेक्षा जीव दे. लक्षात आलं का. ज्याला भूक लागत नाही, ज्याला जळजळत, ज्याला झोप येत नाही, 2 गोळ्या खाऊन रात्री 2 वाजता झोपतोय 2 तास. काय जगण्याला अर्थ आहे या. श्रीमंत तो नाही मग ज्याचं निरोगी शरीर आहे, ज्याला खूप भूक लागते सकाळी उठल्या उठल्या आणि एकदा कधी जाऊन आधी तो पडतो आणि मग झोपतो, आधी झोपतो आणि मग पडतो, अशी परिस्थिती ज्याची आहे त्याच्यासारखा श्रीमंत कोण आहे या जगामध्ये सांगा ना. म्हणून आपल्या पोरांवर संस्कार आपण करायचे आहे. ते काय तुम्हाला सांगतोय. सुनबाई म्हणणार सासरा, नावानं हाक मारणार नवरा, भाऊ ताई म्हणेल, दीर वहिनी म्हणेल, पोरगा आई म्हणेल. बाई एकच आहे ना, काय ही वेगळी नावं. पोरगा का म्हणत नाही तिला, पोरगा का सुनबाई म्हणत नाही. नातं बदललं, नाव बदललं. बाई एकच आहे पण नाव अनेक आहे. नाही तुमच्या डोक्यावर जाते का मी अजून सोपं सांगतो ना. सोपं बघा, सोपं करून सांगतो ना. कठीण असलेलं सोपं करून सांगतो तो खरा कीर्तनकार, आणि सोपं कठीण करून सांगतो त्याला नालायक कीर्तनकार म्हणायचं. लक्षात आलं ना. मी तुम्हाला अजून सोपं सांगतो. जाऊ द्या, तांदूळ आहेत ना, पण तांदूळ त्याचा काय करतो, भात करतो, बरोबर की नाही. तांदळाचा भात करतो पण त्या तांदळाची भाकरी सुद्धा करतो, त्याच तांदळाची भाकरी करतो. हा पीठ झालं की भाकरी आहे. त्याच तांदळाची आपण खिमट पण करतो. खिमट समजतं ना तुम्हाला, नरम नरम असतं खिमट करतो. त्याच तांदळाची आपण पेच करतो. पेच डॉक्टर सांगतो पेच प्या जरा, पचायला हलकी आहे ना. तांदूळ एकच आहे बघा. त्याच तांदळाचा भात, त्याच तांदळाची भाकरी, त्याच तांदळाची खिमटी, त्याच तांदळाची पेच आणि त्याच तांदळाची आपल्या पोरांना भरडी होती ना पूर्वी भरडी, आता गेल्या भरल्या, आता फॅरेक्स अशी मासतात ना पोरं ती. आणि मग मोठी होईपर्यंत बारीक होईतच नाही ही अशी की नाही. माझ्या आईनं मला तिळाचं तेलानं मॉलिश केलंय. माझ्या आईनं तिळाचं तेल कळतं ना तुम्हाला. तिळाचं तेल माहिती आहे ना. हा कारण आमच्याकडे जी धनगर वस्ती आहे त्यांची आमचे अगदी घरातले चुलीवरचे संबंध. तर आमचे ते बाबांचं डाळ असायचं. आमच्याकडे डाळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही मला. तेव्हा हे सगळे तूर ते दुसरे पण तीळ असतात ते गोलवाले, ते तीळ, हे लांबडे तीळ, त्या लांबड्या तिळाचं तेल निघायचं. तर आमच्या घरात जेवढी पोरं आहेत, मोठ्या दादांची 3 आहेत, दुसऱ्यांची 2 आहेत, तिसऱ्यांची 2 आहेत, चौथ्यांची 2 आहेत, माझी 2 आहेत. सांगितलेली बरी. 2 पोरं आहेत मला, एक पोरगा, एक पोरगी आहे, एक बायको आहे. म्हणजे सांगतो म्हणजे काय काय बोला 2 असतात म्हणून, दुसरं काय वाईट विचार आणू नका तुम्ही. आणि एक 96 वर्षाची माझी आई माझ्या घरात आहे. माझ्या म्हणजे तिच्या घरात आहे. ती सेवा करण्याचा मान फक्त मी माझ्याकडं मागून घेतला इतर भावांकडनं मोठ्या, ती माझ्याकडे राहू द्या. आणि मग तिचं आता सगळं करायलाच होत आहे. असं संडास हातानं काढतोय आम्ही मी. मग घरच्या गंगीला सांगितलेलं आहे तुला जेवढं जमेल तेवढं कर. ज्या दिवशी नाही जमणार तेव्हा मला सांग, कारण ती आई माझी आहे. तिने हे मला जग दाखवलेलं आहे. त्याच्या कुत्र्याने मला विचारलं नाही. तिने मला हे जग दाखवलंय. आज 1,32,000 रुपये पगार घेतोय. हे सगळं तिचं आहे, तिचं पुण्य आहे. म्हणून आम्ही 5 भाऊ, आमच्या 5 आमच्या एका आईचं पोट फाडून आलोय.
म्हणून आम्हाला वाटणारच तिच्याबद्दल. तुम्ही 5 जणी 5 गावचं पाणी पिऊन आले आहे, एकाच गावातल्या नाही ना त्या, आणि 5 म्हाताऱ्यांची पोटं फाडून आली आहे. तुम्हाला माझ्या आईच्या काळा काय समजणार? तिनं आमच्यासाठी काळा दिलाय. म्हणून आम्ही पहिला श्वास घेतला तेव्हा आमची आई आमच्या उशाला बसली होती. म्हणून माझ्या आईचा शेवटचा श्वास जाईल तेव्हा तिच्या उशाला मी असलो पाहिजे, असं प्रत्येक मुलाला ठरवलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. नाही वाटत तुम्हाला? आम्ही जेव्हा या जगात पहिला श्वास घेतला, कोण आहे आमच्या जवळ? आमची आई आहे. म्हणून आई जेव्हा शेवटचा श्वास घेईल तेव्हा आम्ही तिच्या जवळ असलो पाहिजे. हे विचार कीर्तनातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. नुसती कीर्तनं करायची, नुसती कीर्तनं करायची, भजन करा भजन करा. काय दिवं लावलं आजपर्यंत भजन करून? देव अजून स्वप्नात नाही आला. कोणाच्या आलाय मला सांगा? देव कुणाच्या स्वप्नात आलाय? आता आमची किशोर कुमार दिंडी काढती ना, पुढच्या महिन्यात आहे ना. आता झाली 15 वर्ष 10-15 वर्ष झाली. जाणाऱ्या एका माणसानं हात वर करून सांगावं, 15 दिवस आधी माझ्या स्वप्नात येत होतो मी पंढरपूरचा काळ्या, आणि तो सांगतो येतेस ना रे दिंडीला. एवढी लायकी आहे आपली. एक लक्षात ठेवा, आजचा परमार्थ हा देवासाठी नाही, देवासाठी नाही हो, नाही हो, नाही हो. बाजार उठवलाय लोकांनी, बाजार. म्हणून माझे गाथामूर्ती रामभाऊ राऊत सांगतात, तुमच्याकडनं 50,000 60,000 लाख रुपये घेऊन जाणारा कीर्तनकार दोषी नाही. अशा नालायकांची, अशा बायांची कीर्तनं ठेवणारे भडवे आणि आशियांची कीर्तनं ऐकणारे भडवे याला जबाबदार आहे. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही ठेवताय युट्यूबला बघून, ते इतके चापतात की छोटीशीच रील्स टाकतात, रील्स. बरोबर आहे की नाही? मला अनेक लोक विचारतात, मला युट्यूबला तुम्ही आहेत काय, कशाला आहात युट्यूबला? जिवंत आहे ना अजून? तुला ऐकायचं असेल तर ओरिजिनल माझ्या पायाजवळ बसून आहे. आता तुम्ही घरात का बसून तुला ऐकायला? जरा त्रास घे ना. लक्षात आलं का? आणि त्या असे जे कीर्तनकार आहेत, 80% अशा कीर्तनकारांचा हरिपाठ पाठ नाही, हरिपाठ काकडा पाठ नाही, जागरातलं काही कळत नाही, आंधळा नाही, पांगळा नाही, वासुदेव नाही, जोगी नाही, काय नाही. लक्षात आलं की नाही? काही गाण्यावर फेमस झाले, काही विनोदांवर फेमस झाले, नाही का? पैसे उकळायला लागले की नाही? हा बघा ना, एक जण आहे तो म्हणतो, आई माझी मायेचा सागर. सांगायची गरज नाही, मी आता आईबद्दल बोललो ना. आईच ना ती, तिच्या एवढी माया करणारी कोण आहे? बायको नाही ना, कुणीच करू शकत नाही. पण आज या नारदाच्या गादीवर उभं राहून आईविषयी बोलणाऱ्यांच्या आया गोठ्यात आहेत, आया वाड्यात आहेत, आणि आया वृद्धाश्रमात आहेत. नालायकांना लाज नाही वाटत त्या गादीवर उभं राहून खोटं खोटं लोकांना सांगताना आणि रडवताना. लोक म्हणतात, काय कालचा बुवा काय होता बाय, आई व काय बोलला. त्याला विचारायची ना त्याची आई कुठं आहे? तोच मेला सासरवाडीत राहतो आईला सोडून. खरं का खोटं आहे? वाईट का वाटून घेऊ? तुमचा आहे. मला वाटतं माझ्या जिल्ह्यामध्ये काहीतरी घडलं पाहिजे. हा वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या पुढे वाढवायची गरज नाही, त्याला शुद्ध करायची गरज आहे. फार बरबटला तो. लक्षात आलं की नाही? कारण ही पवित्र नारदाची गादी, या जगतामध्ये 5 ज्ञानी झाले, त्यातला पहिला नंबरला ज्ञानी जर कोण असेल तर नारद महर्षी, 2 नंबरला कृष्णाचा बाप वसुदेव, 3 नंबरला महाभारतातला विदुर काका, 4 नंबरला सीतेचा बाप जनक, आणि 5 नंबरला कनक. 5च ज्ञानी झाले. त्यातला पहिल्या नंबरचा आहे नारद महर्षी, आणि ही गादी नारदाची आहे. आता तुमच्या समोर मी नारदच आहे. लक्षात आलं ना? मग मी जर नाराज असेल तर मी तुम्हाला का वाईट सांगू? आईवरच काय सांगतो, आज फक्त मी आईवर बोलला, आज मी फक्त बाबावर बोलला. भाड्या तुला दुसरी येतं काय? ही माझी वाक्य नाहीत, रामभाऊ राऊतांची वाक्य. मी जशीच्या तशी तुम्हाला बोलतोय. हे मोठे मोठे कीर्तनकार वैतागलेत असतात सध्याला. युट्यूबला टाका रामभाऊ राऊत आणि कीर्तन ऐका जरा. लक्षात आलं का? आईवर बोलतोय, बापावर बोलतोय, दुसरं काय येत नाही. जरा गाथ्यातलं सांग, जरा गीतेतलं सांग, जरा भागवतातलं सांग, जरा ज्ञानेश्वरीतलं सांग. त्याचा पत्ता नाही. सांगतो काय? हे अशी इकडची तिकडची सोंगाडी. म्हणून मी तुम्हाला मागासपासून काय सांगतोय की आपला तांदूळ एकच,
पण त्याच तांदळापासून मी बघा एसटी कुठेही नेली तरी गेपोत आणली की नाही परत वस्तीला आणतोच मी. त्याच तांदळाचा भात, त्याच तांदळाचा भाकरी, त्याच तांदळाची खिमट, त्याच तांदळाची पेच आणि त्याच तांदळाची आमच्या पोरांना भरडी. तांदूळ एकच आहे, रूप अनेक आहे, बाई एकच आहे पण नावं अनेक आहेत. तसा तो एकच आहे. अरे अनंत रूपे अनंत वेशे देखील अनंत वेशानं तो नटलेला आहे पण तो एकच आहे. लक्षात आलं ना. पण त्याला फक्त एकाच गोष्टीची आवड आहे, भजन प्रमाण. म्हणून या नरदेहाला आल्यानंतर त्याचं भजन केल्याशिवाय जर आपण गेलो तर हा जन्म फुकट गेला असं समजायचं. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्माया. माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्तीपरम वैकुंठवासी नामदेव महाराज पठार यांची 3री कॅसेट आहे. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. विठ्ठलाचं भजन न करता आपण जर मेलो तर आपला जन्म वाया गेला म्हणून समजायचं. लक्षात नाही. भजन हे प्रमाण आहे. आता लग्न सराई चालू होतील ना, तुळशीची लग्न झाली, आता चालू झाली की नाही आता लग्न. हा, त्याच्यात केवढा थाट असतो लग्नात. आज बघितलं मी राजू फडशेच्या लग्नात, म्हणजे त्यांचं नाही लग्न, त्यांच्या पुतणीचं होतं. दुपारी होतो ना तिकडे गेलो मी, मित्र आहेत ना, येता येताना तिथे गेलो. केवढा खर्च माणूस करतो मला सांगा, केवढा खर्च कुणासाठी. आज तुम्हाला सांगतो, आज मगाशी सांगितलं, एक बायको, एक पोरगा, माझी आई, मी आणि एक माझी मुलगी, 5 जणांचं आमचं कुटुंब आहे. 5,000 रुपयामध्ये माझं घर चालू शकतं. चॅलेंज देऊ. पण मला लाख रुपये पुरत नाहीत. का? कारण मला समाजामध्ये स्टेटस ठेवायचा आहे, तसं राहायला आवडतं नाही, वागावं लागतं. मोठी मोठी लोक घरी येतात, मला त्याच टाईपचा माझ्याकडे सोफा ठेवावा लागतो, त्याच क्वालिटीची TV ठेवावी लागते. लोक म्हणली पाहिजे की नाही, महाराज ना मी कोणतरी आहे हे समाजात दाखवण्यासाठी आम्हाला काही पुरत नाही. फक्त पोटाची खळगी भागवायची असेल तर फार कमी मध्ये आपण जगू शकतो की नाही मला सांगा. पण आम्ही नाही तसं वागत, होऊन आम्ही दुःख पदरात पाडून घेतलंय. लक्षात आलं की नाही. तसं लग्नामध्ये मंडप नसेल तरी लग्न होईल की नाही सांगा ना. होतच ना. पूर्वीच्या काळी तर मी पाहिलेलं ते बांबू वगैरे असायचे वरती, मानगे वगैरे, आणि त्याच्यावरती ते आंब्याच्या ढाळ्या वगैरे टाकून तसा मांडव असायचा. अशी मंडप होती पूर्वी. अख्खा गाव, अख्खी वाडी, अख्खी भावकी मांडव कुंडीला असायची. तेव्हा पहिलं जेवण पडायचं नाही. आमच्याकडे पहिलं जेवण लाकडं फोडायला आहे का. आता पद्धती इकडे आहेत का अजून, केल्या सगळ्या. पण पहिली लाकडं फोडणीचं पहिलं जेवण, 7-8 जेवण असायची लग्नामध्ये गोंधळापर्यंत. नंतर मांडव कुंडीचं वेगळं जेवण. म्हणजे मांडव नसेल तरी लग्न होणार नाही का. होणार. त्या नवरदेवाला वरातीमध्ये वडा जर नसेल तर लग्न होणार नाही का. होणार. बरोबर की नाही. बँड नसेल, बँड ताशी आपण काय म्हणतो, तरी लग्न होणार. बघा तुम्ही. त्याच्यानंतर लग्नानंतर जेवण लागतं. जेवण वराडाला गरीब आहे तो बिचारा, नाही त्याच्याकडे गाव जेवण द्यायला पैसा, तरी त्याच्या पोडग्याचं लग्न होणार. तेव्हा नवरी आपल्याकडे येते आपल्या गावामध्ये, तेव्हा तिच्याबरोबर 4-5 पोरी येतात. त्यांना काय म्हणतात, करवल्या. बरोबर आहे की नाही. हा, हे बघा यांची तोंड बघा कशी आता खुलली जरा. करवल्या आल्या की त्यांची चालू होतं की नाही, एवढी मोठी वाढविली बोलायला ते हव्या. पण एखाद्या गावात करवल्याच भेटल्या नाही तरी त्या पोरीचं लग्न होणार की नाही. पोरग्याचं लग्न ते होणार. चला,
आमच्याकडे आदल्या दिवशी घाणा भरतात. घाणा तुमच्याकडे भरतात काय मला माहित नाही. आपल्याकडे घाणा भरतात. आपण हिंदू धर्मात आहोत आणि 16 संस्कार झाले पाहिजेत. त्यातला हा 3ऱ्या नंबरचा संस्कार आहे. हा आता सांगतोय तो लग्नविधी शुभमंगल सावधान हा 3ऱ्या नंबरचा संस्कार आहे. पहिल्या नंबरचा गर्भधान विधी, गर्भधान संस्कार पहिला, दुसरा बारसं, तिसरा लग्न, मेल्यानंतर 13 असे एकूण 16 संस्कार होतात आपल्या धर्मात. हे कार्याचं कीर्तन नाही, त्याचा विषय भरकट आहे बघा. तर त्या 16 संस्कारापैकी 3रा संस्कार लग्न. मग त्या लग्नात आपल्याकडे आदल्या दिवशी घाणा भरला जातो. त्या घाणा भरताना ते उसळ वगैरे अशी उभी करतात आणि मग कोणतरी तिथे ओव्या म्हणायला लागतात. म्हाताऱ्या बाया, आता पूर्वीच्या काळात म्हाताऱ्या बाया होत्या, त्यांना ओव्या यायच्या. आता त्या तरुण पोरींना हे काही येत नाही, नाही का. पूर्वीच्या काळी अख्ख्या गावात, माझ्या गावात कुठेही लग्न असू दे, लोक मोठ्या गाड्या घेऊन यायचे. मामी चल का ओव्या म्हणायच्या. माझ्या आईची कॉलर एवढी टाईट ना हा लोक गाड्या घेऊन येतात म्हणजे काय. मला म्हणायची महाराज इतकी वर्ष झाली, तेव्हा 10-15 वर्षापूर्वी मला म्हणायची आता 20 वर्ष झाली तुम्ही कीर्तन करताय, अजून तुमच्याकडे गाडी नाही. आणि मी घरात गावाला असून सुद्धा लोक मला गाड्या घेऊन येतात. भाग्यवान आहेस तो आई, कारण तुला जे येते ना ते गावात कुठल्याच म्हातारीला येत नाही, कुठल्याच बाईला येत नाही. म्हणून तुला त्याच्यामुळे तुला बळ आहे. पण तिला आईला नेतात त्या गाण्यावर ओव्या म्हणायला. आमच्याकडे ओव्या म्हणतात. आणि नारायण ठेवले देवाऱ्या, वाईला नवाऱ्या गाण्या तुला. गाणी आहे काय कोण म्हणजे तो खुशीत जागलं काय किंवा डबल लावतो का काय माझं. हो आणि नारायण ठेविले देवाऱ्या, वाईले नवाऱ्या गाण्या तुला. घाणा जो भरिला विना जो ठेविला, आधी देव नमिला गणराया. सकाळपर्यंत बोलेल बोव्या एवढ्या मला येत आहे. मला तुम्ही मला बोललो धंदा हे बोलूनच पाकिटे नेतोच लोकांची. तर तुला पाठ करायलाच हवं. पाठ नाही, हे माझ्या आईचे माझ्यावर आलेले संस्कार आहेत. विचार झालं मग त्या ओव्या एखाद्या वेळेला आता ठीक आहे. आता आई माझी अजून पण ओव्या म्हणते, अजूनही जाते, येतात तिला अशी अजून गावी असेल तर. पण ती मेली ती गावात लोकांची लग्न होणार नाहीत. होतीलच ना. ओव्या न म्हणता होतील की नाही. म्हणजे ओव्या म्हणणारी म्हातारी नाही तरी लग्न होणार. चला दुसऱ्या वर्षी लग्नात भटजी जमदा मिळाला नाही लग्न लावायला, तरी सुद्धा लग्न होणार. कोर्टात होतं मीना भटजीची लग्न, तीच खरी लग्न आहे, रजिस्टर लग्न आहे ती. आपल्याला भटजी लावून झाल्यानंतर सुद्धा रजिस्टर करावं लागतं. मग त्यापेक्षा भटजी नाही तर काय, ते डायरेक्ट रजिस्टर करू ना. बघा म्हणजे भटजी नाही तरी लग्न होईल. ह्या सगळ्या गोष्टी नसतील तरी लग्न होतील. आता लग्न झाल्यानंतर संध्याकाळी वरात काढतात. वरात बरोबर आहे की नाही. त्या वरातीत वरात नाचण्यासाठी, कारण ती भटजी मुहूर्त काढून देतो ना रात्री 1:30चा घरभरणीचा मुहूर्त असतो ना. आता काढतात की नाही अजून. 12:30ला आतमध्ये घ्यायची नवरा नवरीला दरवाजातला. माझ्या लग्नात 2:30चा मुहूर्त होता, 2:30. आणि गावाला लग्न होतं. भास्कररावाने माझ्या घोडा आणला होता, घोडा माझ्यासाठी लग्नात. मी भाव लहान आहे ना, तो सगळ्यात मोठा, मी सगळ्यात लहान. एक घोडा मेला, मग दुसरा आणला, दुसरा मेला, तिसरा आणला, तिसरा मेला. म्हटलं आता घोडा नको, नाही तर मी बरं. पण तरी सुद्धा आणला. पण ते बारकसं मिळालं घोडं बारीक. आणि त्यावेळेला माझं एवढे केस, हा थोबडा एवढा, अशी बॉडी जरा जबरदस्त होती. आणि ती आमची गंगी होती ती पण तशीच होती. आणि घोडं बारीक हो, तर घोड्यावर बसल्यामुळे तो घोडा असं लागतायचं. इकडनं लोक अशी धरायची, हो हो. इकडं लकडलं की इकडनं धरायचं. असे करत करत आमच्याकडे 16 मंदिर आहेत गावात. आता प्रत्येक मंदिराकडे जावं लागतं की नाही मला सांगा. बाकी कुठल्या मंदिराकडे नाही गेला तरी चालेल, पण मारुतीच्या मंदिरात पुढे न्यावीच लागते मला. किती मूर्खपणा आहे मला सांगा. ज्यानं बायकोच केली नाही त्याला तुम्ही तुमच्या बायका दाखवाय ना, त्याला किती वाईट वाटेल. आणि तो ब्रह्मचारी आहे, त्याच्या देवळाकडे का नेता त्याला तुमची बायको दाखवायला. तो काय म्हणत असेल मला सांगा. काय करू तुझी बायको बरोबर. पण अशी सगळी मंदिरातला वरात फिरता फिरता
आम्ही माझं घर असं वरती आणि मध्ये छोटासा पर्याय नदी आहे छोटीशी. उन्हाळ्याचे दिवस 13 मेला लग्न झालेलं 2001. त्याच्यात पाणी होतं एवढं पाणी होतं एवढं. ते वरात अर्धी वरात पुढं अर्धी मागं घोड्यामध्ये आणि ते पुढं बसलेली मी मागे बसलेलो साईडनी तो पुढं घोडेवाला. आणि ते जसं त्या घोड्याला गरमी भरपूर ना त्या पाण्यात ना गार लागल्याबरोबर ते झोपलं करायची. ते झोपल्याबरोबर ती नवरी खाली नवरीवर हा नवरा आणि नवऱ्याच्या उरावर ते घोड. त्यावरनं ठरवलं परत वरात नको. लक्ष झालं का? पण एखाद्या वेळेला वरातीला जर घोडा मिळाला नाही तरी सुद्धा लग्न होणार. एखाद्याच्या वरातीत घोडा नाही मिळाला तरी लग्न होणार. चला त्या लग्न नाचवायचं म्हणजे पोरं तरुण पोरं लागतात. म्हातारी काय नाचवत नाहीत. तरुण पोरं काय अशीच नाचतील काय? त्यांची सोय करायला हवी की नाही? मी वाईट नाही सांगत. त्यांची जर सोय नाही चपटी नसल नाईटी नसल तर ती मला कशाला येतील. पण तो बिचारा गरीब आहे त्याच्याकडे तुमच्या क्वार्टरसाठी पैसा नाही. त्याने जर नाही दारू पाजली तरी त्याच्या पोराची वरात होणार. किती गोष्टी सांगितल्या तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी होणार. या नसतील तरी त्याचं लग्न होणार. पण लग्न लावताना पहिली मंगलाष्टका भटजीची दुसरी मंगलाष्टका भटजीची आणि दुसरी मंगलाष्टका आता ती म्हणत नाही. मी माझा विषय राहतो बाजूला. दुसरी मंगलाष्टका चालू असताना मामाला सांगतो तो भटजी पोरीला घेऊन या भाचीला घेऊन या. तो त्या दरवाजा उघडतो रूम मध्ये बसलेली असते ना आणि आतमध्ये जाऊन बघतो तर पप्पी हाय कुठे. पप्पी मागचा खिडकी उघडून भरून पप्पी गेली पप्प्या बरोबर. म्हणून आजकाल कोण कुणाची लग्न जमवायच्या भानगडीत पडत नाही. हो ववल्यावर येईपर्यंत पुरीचा भरोसा नाही. बरं येऊन तरी भरोसा आहे काय? येऊन पण 7-8 दिवस महिना 2 महिने होऊन सुद्धा पहिल्या बरोबर जात आहेत. बरं त्याच्या पुढे सांगू का 2 पोरं झालेल्या जात आहेत. म्हणजे अजून किती जग घाण्याचं व्हायचं आहे. मग शास्त्रकार असं म्हणतात या बाकीच्या गोष्टी नाही झाल्या तरी चालतील पण त्या पोराचं लग्न व्हायचं आहे ना तर बायको हवीच. त्या अख्ख्या लग्नाच्या कार्यक्रमात बायको ही प्रमाण आहे. ती नसेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी काही उपयोग नाही. जसं लग्नामध्ये बायको प्रमाण आहे किंवा लग्नामध्ये बायकोसाठी नवरा प्रमाण आहे तसं जगताना जीवनामध्ये भजन प्रमाण आहे. विठ्ठल आता इथपर्यंत आपण आलो. पण मला सांगा तुकोबराया आम्ही भजन केलं नाही आम्ही करत नाही. महाराज माझे करता ना पण चुकतंय ना कुठेतरी. तुमचं साधन चुकतंय तुमची पद्धती चुकते तुमचं साध्य देखील चुकतंय आणि तुमची उपासना देखील चुकते. त्याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी. तुम्ही भजन करताय पण जी पोरगी रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करते आणि नापास होते असं होईल कधी? प्रामाणिकपणे जी पोरगी जर अभ्यास करत असेल रात्री 2 वाजेपर्यंत तर ती नापास होऊ शकत नाही. पोरगीची आईस म्हणजे बुवानो डोक्यावर बदली घेऊन रात्रभर हो माझी पपी नुसती अभ्यास अभ्यास अभ्यास. अगं इमल नाही ना पण इमल पपी डोक्यावर घेऊन अभ्यास काय करते तो पण कधीतरी पपी अभ्यास पपीचा. पपी सांगते गण्या तुला खाली ये तिथलाच आपण भुर्र परशुराम. लक्षात आलं ना. आमची पप्पी अभ्यास करते पण अभ्यास काय करते हे महत्वाचं आहे. पप्पीनं खरोखर अभ्यास केला ना 2 वाजेपर्यंत पप्पी UPSC MPSC नक्की होणार आहे. नक्की कलेक्टर. आता दुपारी मला त्या तहसीलदार बाई भेटल्या. मॅडम आहेत ना इकडे तहसीलदार. दुपारी भेटल्या. उगाच झाल्या त्या उगाच मनापासून अभ्यास केला असेल त्या पोरीने तेव्हा ती तहसीलदार आहे. आमची पप्पी अभ्यास करून नापास होईल असं होऊ शकत नाही. शेतामध्ये चांगलं बियाणं आहे चांगली मशागत करताय तुम्ही चांगलं गवत जाळताय कवाल तोडून तुमचे रस्ताय चांगली बोरी आहे चांगली उकळ केली बेळ केली असंच ना गोड केली उकळ बेळ फेर असंच ना गोड अशीच म्हणतात. चांगली चिकल केली माणसं चांगली केली लावणी चांगली केली बेरणी चांगली केली आणि एवढं सगळं करून सुद्धा जर पीक आलं नाही असं होईल कधी? नाही होऊ शकत.
चांगली मशागत करून पीक आलं नाही असं होणार नाही. चांगला अभ्यास करून नापास झाली पोरगी आमची असं कधी होणार नाही. आणि चांगल्या डॉक्टरकडे जाऊन गुण आला नाही असं कधी होणार नाही. तसं भावानं भगवान परमात्म्याचं भजन करून देवाची प्राप्ती झाली नाही असं कधी होणार नाही. आम्हाला पटलं भावानं भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे ते प्रमाण आहे. ठीक आहे, अजून आपण प्रस्तावनेमध्येच होता, हे आम्हाला पटलं. पण तुम्ही जे म्हणताय की तो देवांचा देव आहे, काय सामर्थ्य आहे त्याच्याकडे थोडं सांगितलं तर आम्हाला पटेल. कारण गुरु कुणी करावा आणि कुणाला करावा याची तसे नियम आहे. तसं भजन कुणी करावं आणि कुणाचं करावं याचा नियम आहे. आम्ही तुम्ही म्हणताय त्या पंढरपूरच्या मालकाचं भजन करू, पण त्याचं सामर्थ्य काय? तुकोबरामाने तुझी या सत्य त्याचंच भजन करा म्हणून हे सामर्थ्य आहे. त्याच्या सत्येनं वेदाना वेद बोलताय. सूर्य चालतोय, प्राण हलतोय, चाले हे शरीर गुणाची असत्य आणि कोण बोलावी त्या हरिविना. कवी ऐकावी एका नारायण त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय, त्याच्यामुळे आपण ऐकतोय. नाही का? देखावी ऐकावी एक नारायण. नाही का? कितीतरी प्रमाण आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग मोठे. नाही का? म्हणून त्याचं भजन करायचं हे त्याचं सामर्थ्य आहे. पर्वती बैसका नसंडावी बरोबर सांगतोय. समुद्रे देशात ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, आणि म्या हलविल्या प्राणू हले जो जगाचे धारिता. हे त्याचं बळ आहे लक्षात आलं. म्हणून त्याचं भजन करा. काय तुकोबरा त्याचं भजन केलं तर फायदा काय? नाही का? तो हा देवांचाही देव, ठीक आहे, देवांचा देव आहे. सामर्थ्य सांगितलं तुम्ही, फायदा काय? काय कलिकाळाची भेट. नाही का? माणूस तीन गोष्टी आपल्याला हव्या तशा अपेक्षेनं जगतो. मी सर्वज्ञ असावा, मी सुखी असावा आणि मी अमर असावा असं प्रत्येकाला वाटतं. आपण अमर असावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही? कुणाला मरायचं आहे उद्या सकाळी पहिला हात वर करावं.
मी पांडुरंगाला सांगतो तो माझं बरंच ऐकतो प्रामाणिकपणे सांगा उद्या बुवा मला मारायचं आहे लोक म्हणते हा हल्ला कुठला बुवा मारण्याचा बा बोलतोय तो खरा आहे आता मर हा बोल नसा आहे ज्ञानोबा म्हणतात मेल्या म्हटलेलं चालत नाही आपल्याला मेल्या खरं की नाही आई लेकराला म्हणते ए मेल्या आवडतं त्याला आता मर हा बोल नसा आहे मरायला कोण तयार आहे सगळ्यांना वाटतं मी अमर भाऊ साधं पोटात दुखायला लागलं ना बप्या बप्या हे बप्या काय इनोवान तरी मेडिकल बघा इनोवान रोज पुढे खातो इनोच्या पोट राहत नाही संध्याकाळ म्हणतो बघा काय फरक नाही रे मग जरा गोळ्यात पोटावर गोळ्या परत जातो काका तुझ्या इनोचा काय फरक नाही मेडिकलवाल्याला म्हणाला गोळ्या त्या गोळ्या तो पोट दुखीच्या गोळ्या खातो 2 गोळ्या खातो तरी रात्रभर तडपडतो सकाळ झाली बायकोला म्हणतो इलाज नाही काय डॉक्टरकडे गेल्याशिवाय डॉक्टरकडे जातो डॉक्टर 2 इंजेक्शन घुसवतो तरी त्याचा पोटातलं राहत नाही व दुखतेच त्याच्या दुसऱ्या दिवशी मग तो म्हणतो स्पेशलिस्ट बघायला पाहिजे अंबरनाथला शिव मंदिरच्या इथे एक स्पेशलिस्ट आहे पोटदुखीवर त्याचं गॅस्ट्रोलॉजिस्ट नाव आहे मलाही तो त्रास होता त्यानं मला सणसणीत केला म्हणून तुम्हाला सांगितलं फुकट तुम्हाला असेल तर असतं माझ्याकडे फोन नंबर घ्या दिवसाला फक्त 8 पेशंट घेतो तो फक्त 8 पण नुसतं पोटावर हात ठेवायचे 3000 रुपये घेतो काय कलाकार आहे तो पण हात फक्त असा ठेवतो हात बाकी असं असं काही नाही करीत तो हे बाकीचे असं असं करतात ना अर्धा तास करतात उठा माझं करतात आवाज घ्या एवढी जीभ काढा सगळं झालं म्हणतात डोळेवर करा तशी पांढरं करा नाही म्हणे सगळं झालं आपल्याला विचारतात काय होतंय मग तू काय मजक माऱ्या केली असणार असला डॉक्टर नाही तो फक्त हे असं पंजा असा पोटावर ठेवतो असा 2 मिनिटात सांगतो काय आहे तो म्हणून 3000 आहे 1000 रुपये घेणारा पण कीर्तनकार आहे आणि 25,000 घेणारा पण कीर्तनकार आहे शेवटी क्वालिटी आहे की नाही 8 रुपये किलोचे पण तांदूळ मिळतात 80 रुपये किलोचे पण तांदूळ मिळतात क्वालिटी आहे की नाही सगळ्यांना तुम्ही आकाशाच्या पोटी चंद्रतारांगण दोहांची संसाटी करू नये नाही का पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी हिरा गारगोटी सारखी आहे का नाही का दुधाची अंगी दह्याची अंगी निघे ताकलवणी दह्यापासून ताकही निघतं आणि लोणीही निघतं दोघांची किंमत सारखी आहे का लोण्याची किंमत जास्त आहे ज्या ताकातनं लोणी निघालं त्या लोण्याची किंमत जास्त आहे ताकाची नाही प्रत्येकाची क्वालिटी आहे तसं तो गॅस्ट्रोलॉजिस्ट आहे त्याच्याकडे गेला दुसऱ्या दिवशी त्यानं सांगितलं भाऊ इंडोस्कॉपी करावी लागेल मग तो आतमध्ये नरड्यात आपल्या कॅमेरा टाकतात म्हणजे कॅमेऱ्यातनं त्याला कळतं आतमध्ये काय चाललंय तो म्हणतो रामभाऊ मला काय ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करावं लागेल तुमचं तो मला ठीक आहे मग काही इलाज नाही ना ऑपरेशन करून टाकतो ऑपरेशन केल्यानंतर मग त्याचं पोट थांबतं माझा दृष्टांत संपला आता सिद्धांत आहे का किलोपासून सुरुवात झाली ती कुठपर्यंत एंड कुठे झाला ऑपरेशन पर्यंत बरोबर ना इनो झाल्यानंतर गोळ्या झाल्यानंतर इंजेक्शन झाल्यानंतर कॅमेरा आतमध्ये टाकून झाला आणि कॅमेरा टाकून झाल्यानंतर ऑपरेशन झालं आता इनो पासून झालेली सुरुवात ऑपरेशनला संपते या सगळ्यामधल्या झकमाऱ्या ज्या झाल्या त्या कशासाठी जिवंत राहण्यासाठी ना नाही 85 वर्ष झाली तरी अर्धी पेन्शन डॉक्टरवर घालवतात लोक आता घालवतात की नाही वर पेन्शन किती कुठं हाय किती हाय आपली 40 काय कमी झाली मी याला 30,000 डॉक्टर जपणार त्यात आता नवऱ्या विचाराला तिकडं मिलिटरी थंडीमध्ये दिवस काढला म्हणून म्हातारी 40,000 घेते आणि त्यातले 40,000 डॉक्टरला 30,000 देतो म्हणजे डॉक्टरची किती मजा आहे बरोबर आहे की नाही पण तिला विचारलं आधी आता वय किती झालं बुवा 90 पर्यंत आलंय मग मर ना आता तरी पण जगायची केवढी हौस आहे म्हाताऱ्यांना आहे की नाही कोण दिसतच नाही एवढी म्हातारी मला काय म्हणायचं आहे आमची तळमळ शेवटी अमर होण्यासाठी आहे सुखी होण्यासाठी आहे सर्वज्ञ होण्यासाठी आहे पण तुकोबरा म्हणतात मराव ते कुशी लागणारच आहे पण ज्यानं भजन केलं ना ज्यानं भजन केलं त्याच्याजवळ मरण येणार नाही का काय कळी काळाची रे आणि मग तुम्हाला जे हे सगळं कुणी जे सांगितलं त्याचा काय पुरावा आहे का आहे ना म्हणाले जया गाठी
श्रुती म्हणतीने तिने मी माझ्या मनातलं सांगत नाही, ज्याचं भजन करायला सांगतोय त्याचं कर्तृत्व वेदांनी सांगितलंय, उपनिषदानं सांगितलंय, पंचदशिकारांनी सांगितलंय आणि श्रुतीने सुद्धा सांगितलंय. मी माझ्या मनात सांगत नाही. आणि बाकी सगळी 7, 5, 3 दशकांचा मेळा पण एकत्र त्रिकळा दावी नाही का अनंत तत्व आहे. तुका म्हणे निज पण उपड हे तत्व बीज. सगळ्या तत्वांचं बीज जे काय असेल तर तो पंढरपूरचा मालक आहे. असा 4 चरणाचा इथं आता प्रतिपादित विषय आपला संपला. विठ्ठल घाबरू नका. जरी मला माझ्या काशीनाथांनी सांगितलं 12 वाजला तरी मी 10-15 मिनिटात संपवतो. मला चिंता करू उद्या बोलू राहिलेला विषय पाहिजे तर काय सांगतो मी तुम्हाला. त्याचं भजन आपल्याला करायला पाहिजे. पण आपलं भजन चुकतंय ना. चूक शाळेची नाही, चूक शिक्षकाची नाही, कॉपीची आहे म्हणून कॉपी नका. एक सांगतो आता बरोबर. हसू नका. खरंच आहे. चूक शेताची नाही, चूक बियाण्याची नाही, चूक मशागत करणाराची नाही, मग चूक शेतकऱ्याची आहे. काहीतरी त्याला कमी अधिक प्रमाणात टाकलेला आहे. चूक डॉक्टरची नाही, डॉक्टरने सांगितलेल्या पथ्य न पाळणाऱ्या पेशंटची आहे म्हणून गुण पडत नाही. तसा चूक भजन करणाराची नाही, मग ज्या पद्धतीनं भजन करायला पाहिजे त्या पद्धतीनं भजन करत नाही म्हणून ती चूक आहे. भजन अनेक वर्ष आपण भजन करतोय, सत्य करतोय, पारायण करतोय, तरी आपली परिस्थिती जर तशीच असेल याचा अर्थ आपलं साधन चुकीचं आहे. आणि साधन जर चुकीचं झालं तर पुन्हा गर्भवास आहे. साधने घाली ती काळाची साधन झालं तर पुन्हा गर्भवास आहे. पुन्हा आईच्या पोटात यायचंय आपल्याला, पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मारायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर झोपलातच नाही तर तुम्हाला स्वप्न पडायचा प्रश्नच नाही. तुम्ही झोपलातच नाही तर कुणीतरी तुम्हाला उठवायची गरज नाही. झोपलोच नाही तर उठवायची काय गरज आहे. तसं तुम्ही मी जन्माला आलो नाही तर मरायची गरजच नाही. आणि मरायची जर गरज नसेल तर मग काळाला घाबरायची सुद्धा गरज नाही. लक्षात येते ना. आपण आज काळाला का घाबरतोय, मरणामुळे घाबरतोय. पण जन्माला चालू नाही तर कसं काय मरणार. आणि मग कसं काय काळाला घाबरणार. मग जर जन्माला येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर भजन आपण अशा पद्धतीने करायचं आहे नाही का. तुम्हाला म्हणतात साधन तुमचं व्यवस्थित नाही, उपासना तुमची व्यवस्थित नाही आणि तुमचा आराध्याचं तुम्हाला ज्ञान नाही. नक्कीच गोष्ट आमचं साधन चुकीचं कसं आहे बघा. बघा चुकीचं साधन कसं आहे. आणि जागताना लागे पिसे शहरा झाले त्याची कारोबार म्हणतात. एखाद्या आंधळ्याला जर वेळ लागला, वेळ तुझं रस्त्याला झालेल का नाही ना, कुठेही पडेल कारण तो आंधळा आहे. कुठला पायला तसं आंधळेपणाने भक्ती जर केली तर तुम्ही कुठेही पडाल आणि कुठेही पडाल. अशी आंधळी भक्ती उपयोगाची नाही. पुढच्या मुलीमध्ये कारोबार सांगतात आंधळ्या गरुडाचे पाक हाती आणि ते कवणे उपयोगा जातात. एखादा गरुड आंधळा आहे, गरुड त्याला किती उंच भरारी जरी मारली तरी आंधळा असल्या कारणाने ती किती पडेल ते सांगता येणार नाही. एखाद्या आगीमध्ये सुद्धा तो पडू शकतो. हा त्याची भक्ती सुद्धा डोळस असावी लागते. साधन सुद्धा डोळस करावं लागतं. सगळ्याने केलं म्हणून चुक्या जर करत असेल तर काही उपयोग नाही. आम्हाला लोकांनी महाराज म्हणावं म्हणून जर आम्ही बाहेर घेणार असू, लोकांनी आमची कीर्तनं ठेवावी, आम्हाला मोठी मोठी पाकिटं मिळावी, आमच्या पाया पडावं असं तर आपल्याला वाटत असेल. जगाला आमच्या पाया पडावं म्हणून आम्ही जर मारकरी होत असू तर काही उपयोग नाही. एक जातो म्हणून त्याच्या मार्गात जर दुसरा जाणार असेल नाही काय उपयोग नाही. एका शाळेमध्ये शाळा तपासणी झाली होती. शिक्षकांना सांगितलं तुमची पोरं किती हुशार आहेत की मला तुमच्या वर्गात क्लास घ्यायचा आहे.
त्या साहेबांनी विचारलं, पोरानो एका खोलीमध्ये 12 बकऱ्या होत्या, 12 बकऱ्या, त्याची एक बकरी बाहेर निघून गेली, किती बकऱ्या राहिल्या? बरोबर आहे ना? 11 राहणार ना, 12 वजा 1 बरोबर 11. 49 पोरांनी सांगितलं, साहेब आपला साहेब एवढा खुश झाला, मला तुमच्या शाळेला पुरस्कार द्यायला हवा होती. काय पुरं हुशार हो. तो सरपंचाचा पोर मागं बसला होता 50 सगळ्यात मागच्या बेंचवर. तो म्हणाला, साहेब मला पण उत्तर देऊ द्या. त्या 49 जणांनी दिली, मला पण देऊ द्या. लगेच मध्ये आला, मला साहेब त्या कार्ट्याच्या नाण्याला लागू नका. सरपंचाचा तर कार्ट आहे. सरपंचाची पोरं, आमदाराची पोरं, खासदाराची पोरं, मंत्र्यांची पोरं, बुवांची पोरं काकाच्या पण लायकीची नसतात. कारण ही थाऱ्यावर नाहीत ना. बुवा थाऱ्यावर नाही, घरात आमदार थाऱ्यावर नाही, मंत्री थाऱ्यावर नाही. तो कुठला मला पैसे भेटेल त्याच्या मागं या पोराला वळण नाही ना. तसा गावचा सरपंच म्हणून त्याला वाटतं मी मालक गावचा, मी धुवून गाव खाला तरी मला कोणी विचारणार नाही. ही रग आहे त्याला. सगळ्या सरपंचांचं नाही म्हणत मी, बरं का. पण ती रग त्या पोरामध्ये पण जाते. त्याला वाटतं मी काही केलं तरी माझं कोण काय वाकडं करणार. बाप माझा कोण आहे? सरपंच आहे. मग तो काकायला शाळेमध्ये मस्ती करायचा. तर झाले शिक्षक. तर त्या साहेबाला सांगितलं, त्या शिक्षकानं, साहेब तुम्ही कुठल्याही पोराला विचारा, पण या कार्ट्याच्या नादाला लागू नका. या पोराच्या नादानं मेला कंटाळून या शाळेत 4 शिक्षकांनी जीव दिले. 4 शिक्षक गेले या आमच्या शाळेतले. तेव्हा तुम्ही काय नादाला त्याच्या लागू नका. मी कसा तरी दिवस काढतोय. साहेबांनी सांगितलं, गण्या बरोबर म्हणतात तो गुरुजी, तू काहीतरी विचित्र काहीतरी सांगशील आणि वातावरण बिघडेल. तू उत्तर देऊ नको. तुम्हाला साहेब मी तुमची कंप्लेंट करीन. तुला सरकारकडं कसला पगार कसला घेता? आमचा बापूस फी भरतो म्हणून पगार घेतो ना. मग 49 जणांच्या बापसाची फी भरतात, त्यांची उत्तर ऐकली. माझा बापूस फी भरीत नाही, मला पण उत्तर द्यायचा अधिकार आहे. साहेबाला साहेबाला हो हे बरोबर आहे. काय उत्तर आहे तिथं? गण्या आला पुढं. मला तुमचा साहेब गणित काय ते सांगा. तो मला, गण्या एका खोलीमध्ये 12 बकऱ्या होत्या. हे बघ 12 खऱ्यावर काय नाही लागला तो. 12 बकऱ्या होत्या एका खोलीमध्ये, वजा 1 बकरी काय निघून गेली. किती बकऱ्या राहिल्या? गण्या मला, साहेब 0. मास्तर म्हणला, साहेब सांगितलं मला हा साधं सोपं उत्तर आहे की नाही 11 म्हणून. ते 0 म्हणतोय कसं काय? साहेब म्हणाला, असं नाही, अभ्यासाकडे लक्ष दे. 12 वजा 1 बरोबर 11 होतात ना. तो मला, साहेब तुम्ही बोलताना काय बोलला? बकऱ्या कुठं बसल्या होत्या? खोली झाल्यावर. तर एका खोलीत 12 बकऱ्या असतील. साहेब आता ऐका माझं. एका खोलीमध्ये 12 बकऱ्या असतील आणि त्यातल्या एखाद्या बकरीला भस्का मिळाला, भस्का समजतो ना, आणि ती जर त्या भस्क्यातला बाहेर गेली तर बाकीच्या 11 जणी तिथंच बसायला काय पाळण्याला आणलेल्या होत्या? एकीला भस्का मिळाला, ती गेली, तिच्या बाबा दुसरी गेली, तिसरी गेली, किती राहतील? बोलच नाही. लक्षात आलं ना माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? सख्या पंढरपुरात गेला म्हणून तुक्या गेला, तुक्या गेला म्हणून शिक्या गेला, शिक्या गेला म्हणून सख्या गेला, सख्या गेला म्हणून भिक्या गेला. मार एकाच पण ठेवला नाही. का? एकाच म्हणून दुसरा करतो म्हणून. का जायचं पंढरपुरात? का मार घ्यायची? का त्याचं भजन करायचं? या एका आम्हाला ज्ञानाच नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. म्हणून साधनाचं व्यवस्थित ज्ञान पाहिजे. लक्षात आलं? आता उपासनेचं ज्ञान. उपासना म्हणजे आम्ही जे भजन करतो, उपासना करतो, त्याचंही ज्ञान आम्हाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? अरे मला मुंबईत जायचं असेल तर मुंबईतल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये मी बसलो तर मुंबईला पोहोचेल. मी गोव्याकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो तर मुंबईत पोहोचेल का? आणि त्याचं ज्ञान मला हवं की नाही? तिकीट जरी काढली असली तरी जर गाडी जर माझी चुकीची असेल तर मी सध्याच्या ठिकाणी पोहोचणार नाही. बरोबर की नाही?
म्हणजे कोणत्या गाडीत बसायचं याचंही ज्ञान पाहिजे आणि कोणत्या स्टेशनला उतरायचं याचंही ज्ञान पाहिजे. कुठेतरी तसं आम्ही ज्या देवाची उपासना करतोय ती उपासना कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचंही ज्ञान आम्हाला पाहिजे. नाही का एकाने केली म्हणून दुसऱ्याला करून चालणार नाही. ह्या उपासनेचं ज्ञान तुम्हाला मिळालं नाही. कशी करायची नक्की देवाची भक्ती कशी करायची याचं ज्ञान नाही. आणि तिसरं कोणत्या देवाची भजन करायचं याचंही ज्ञान नाही. आराध्याचं ज्ञान पाहिजे आपल्याला. उपासनाचं हवं, साधनाचं हवं आणि आराध्याचं ज्ञान पाहिजे. आराध्य म्हणजे आपलं दैवत. कोणत्या दैवताची भक्ती करायची आहे नाही का. जे दैवत स्वतःच पण भरू शकत नाही ते तुमच्या अडचणीला काय धरून येणार. एका गावामध्ये एक बाबा नारळ द्यायचा, नारळ खायला आणि मग मुलं व्हायची. मुलं तुमच्याचा तो फेमस नारळ बाबा, नारळ देणारा बाबा म्हणून. ज्यांना मुलं व्हायची नाही त्या सगळे जोडे त्या बाबाकडे जायच्या. बाबा नारळ द्यायचा, असा मंत्र म्हणायचा, नारळ द्यायचा. घरात गेल्या त्यांनी नवरा बायकोनी तो नारळ खायचा, मूल व्हायचं त्याला. असं एकही फेल गेलं नाही. एक दिवशी एका गावाच्या एका गण्याला वाटलं सगळ्यांना पोरं होतात आपल्याला पण झालं पाहिजे म्हणून गण्या त्या बाबाकडे गेला. गण्याने सांगितलं बाबा तुमचा लौकिक ऐकून मी आलोय, मलाही पोरग पाहिजे. बाबा मला काय तुम्हाला दुश्मन नाही, येतो तुला नारळ. बाबाने नारळ दिला, मंत्र वगैरे मारले. सांगितलं घरात जा, देवाची पूजा कर मंगळवारच्या दिवशी आणि नारळ फोडून खा. गण्या घरी गेला, आंघोळ केली, मंगळवारी नारळ फोडला, खाल्ला. एक वर्षभर वाढ बघितली, गण्याला मूल झालं नाही. परत आला दुसऱ्या वर्षी, बाबा नाही झालो, बाबा मला माझ्याकडे खेळ जात नाही, असं कसं होईल. थांब दुसरा देतो. दुसरा नारळ दिला, त्याच्यावर भरपूर मंत्र मारले, स्पेशल दिला नारळ, VIP नारळ. आता मला घरात जाऊन खा, देवाला प्रार्थना कर, नक्की करतो. त्याने घरात गेला, आंघोळ केलं, मंगळवारी देवपूजा केली, नारळ फोडला, खाल्ला. एक वर्षावर वाट बघितली, गण्याला पोर झालं नाही. मग गण्यानं दांडा काढला आणि गण्या बाबाकडे गेला. मला काय झालं, कशाला लोकांना फसवतो, कशाला लोकांना खोटं नाटक सांगतो, काय तुझी लायकी, तुझा पोरं हातात लोकांना. मला झालं काय, मला कुठं झालं, तुम्हाला तुला नाही झालं. अरे एक नाही तुझे 2 नारळ खाली 2. मग बाबाने ओळखलं, आला गेल्या वर्षी VIP नारळ दिला होता, 2 नारळ खाली तरी मला पाठ झालं नाही. अशा लोकांना फसवतो. मग बाबाने विचार केला की गडबड काहीतरी आहे. बाबा म्हणाला गण्या मला सांग, आजपर्यंत माझ्याकडे नारळ खायला जी आली ती जोडपी आली, नवरा बायको, बायकोला घेऊन यायचं ना. तू पहिल्या वेळेला आलास तेव्हा पण एकटाच आलास, ती काय एवढं लक्ष दिलं नाही. दुसऱ्या वेळेला आलास तेव्हा पण एकटाच आलास. मला हो, तो तुझी बायको कुठं आहे, तू मला लग्न कोणी केलंय, किती नारळ खाली असते तुला नारळ का पार होईल. लक्षात आलं का तुम्हाला. विनोद सुरू कर, गण्याला अशी किती नारळाची पोती खाली म्हणजे त्याला पार होईल, होणार नाही का. त्याची साध्य चुकलेलं आहे. आपण नेमकं काय करावं याचं त्याला नॉलेज नाही. नेहमी विनोदाला सांगतो, आमचे गुरुजी सांगायचे नामदेव महाराज पगारे, आता तरुण पोरं बरीच दिना लागण्याचे. तशी एका पोराचं लग्न होत नव्हतं, एका भक्ताकडे गेला, भक्ताला सांगितलं बघ तुझं लग्न होईल, शिंग्याच्या आतमध्ये होईल, तुझी एक काम कर, तुझ्या वाडीत जो पिंपळ आहे ना, पिंपळ, त्या पिंपळावर मुंग्या बसवलेल्या आहे. मुंग्या समजला ना तुम्हाला, आहे काय कोण लोक आहे काय तुमच्याकडे. हा म्हणजे खवीस, जोटी, गिरा, चेडा, मारका, काय तुरखाबा, हे लक्षात कानावर शब्द आहेत ना तुमच्या. हा स्पेशल आहे ती, स्पेशल एकदम देवाची बाप आहे ती सगळी. तेव्हा या सगळ्याचं नॉलेज असणाऱ्याला म्हणतात भगत. त्याच्या भक्ताला सांगितलं जा त्या मुंग्याला नारळ देस आणि त्याला सांग शिंग्यापर्यंत माझं लग्न जर जुळलं तर तुला 51 नारळ देईल. 51 ते येणं आला आणि पिंपळा खाली उभारायला मला, हे मुंग्या महाराजा आमच्या गावात फिरायच्याकडे गेलो होतो. फिरायत म्हणतात ना, भक्ताला काय म्हणतात, फिरायत. मी पण शिकलोय बराचसा. ज्या दिवशी कीर्तन बंद होती तेव्हा तो धंदा करणार मी.
तो लय भारी धंदा किंवा काय त्याला काय इन्व्हेस्टमेंट नाही काय नाही काही नाही नुसती पेड घ्यायची हलवायची इकडे इकडे पेड समजलं तुम्हाला जाते हा नुसता आंगळा पुढे पूर्व बांधली पश्चिम बांधली दक्षिण बांधली बांधल्या करायच्या कशी आपल्याला काय बायको म्हणजे वेळेला मागची पडली पडली ती बांध दुसऱ्या बांधतोय करायची नाही तर हे भक्तांची एक क्वालिटी आहे क्वालिटी तर त्या भक्ताला तो मला आमच्या गावाला फिरायला गेलो होतो मुद्दा माझी विनंती आहे तुला भरपूर फिरलो पोरगी काय मला ठरत नाही या शिंद्यापर्यंत मला जर माझं लग्न जुळवलंस तर फिरायच्या सांगा अकाउंट नावं द्यायला मी 500 अकाउंट नावं फिरून तुला पण तेवढं जुळवून दे तो फिरायचा वरती जो मुद्दा प्रकट झाला तरी त्या खांदीवर बसून म्हणाला गण्या तुला बायको द्यायची ताकद जर माझ्याकडे असती तर मी बिना बायकोचा काढलेलो असतो कारण मुद्या म्हणजे लग्नाच्या आधी जे मरतात ते कोण होतात मुद्या आणि ऐका बरोबर घरात नेलं तर तू खावा मग देवाच्या इथे ठेवतात नारळ त्याला पूजायला हे पण शिकवते तुम्हाला हा मला तसं बरंच येत आहे लग्नाच्या आधी घरी नेला नॅचरली तर तो तूळ खांबा पण बाहेर अपघाती नेला तर तो मुंज्या त्याला घरात नाही घेत झाडावर बसवून ठेवतात तो मुंज्या म्हणायला लागला मी पण लग्नाच्या आधीच मेलोय ना रे मग तुला बायको द्यायची ताकद जर माझ्यात असली तर मी कसा बिना लग्नाचा मेलो असतो आणि इतर लोकांनी मला लटकवून ठेवला असता म्हणजे आपण ज्या देवताकडे जातोय ते दैवत किती लायकी जायचे आधी पाहायला पाहिजे की नाही तेव्हा त्याचं भजन करायचं आहे पण तुकोबाला म्हणतात आम्ही ज्या देवताकडे जातोय ना ते साधं दैवत नाही का पंढरीचे भूत मोठे मोठे आल्या गेल्या धडतीवर आम्हाला पडलं मग तुम्ही तुमचं असं दैवत कोणतं आहे आणि मग कोणतं त्या दैवताचं नाव काय आणि तो तुमचा जो राहतो कुठे आपण त्याचं पहिले करा आम्ही जाते Bye.
पहिल्या चरणावर आपण आलो. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचं भजन करतो ना, तो आमचा बाप, आमचा नवरा, आमचा सखा, विश्वाचा मालक, विश्वाचं भरण पोषण करणारा तो विश्वंभर पंढरपुरात उभा आहे. दास कुणाला म्हणावं सांगायला कळत आता वेळ नाही. दासाचे 4 प्रकार आहेत. आपल्या घरात भांडी घासायला येते ती सुद्धा दासच, पण ती पैसे घेते म्हणून घासतो. खरंच नाही. कपडे धुवायला लादी पुसायला येते ती पण दासच. दासाचे 4 प्रकार आहेत. मला सांगायला तर वेळ नाही. तुकोबरा बेटात आम्ही जे दास आहोत ते आम्ही त्याच्याकडे काही अपेक्षा करणार नाही. फक्त प्रेमाची, फक्त प्रेमाची अपेक्षा करतो. दुसरं काही नाही. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. कोबऱ्या फक्त एक प्रश्न, त्याच्यापेक्षा पण आम्ही पंढरपुरात जाण्यापेक्षा आम्ही तिरुपतीला जाऊ. तो पण मोठाच देव आहे. आम्ही शिर्डीला जाऊ, आम्ही अक्कलकोटला जाऊ स्वामी समर्थांकडे, आम्ही शेगावीला जाऊ गजानन बाबांकडे, आम्ही टेंबे माऊलींकडे जाऊ, शंकर बाबांकडे जाऊ, श्रीपाद स्वामींकडे जाऊ. ती मोठी नाही, तुमचा पंढरपूरचाच मोठा आहे. त्याही पेक्षा आम्ही काशीला जाऊ, आम्ही वाराणसीला जाऊ, अयोध्येला जाऊ. तुकोबरा म्हणाले बाबांनो, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीचा, परिणये तुका पंढरीचा. वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी तुम्ही वाराणसीला जा, तुम्ही शिर्डीला जा, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांकडे जा, तुम्ही आणखी कोणत्याही दैवताकडे जा, काशीला जा. पण इतर जगतातली सगळी तीर्थक्षेत्र, सगळी दैवत आणि माझ्या पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि माझं पंढरपूरचं दैवत यांच्या तुलनेला येणार नाही. एवढं मोठं आहे. काय सांगतात, परी नाही आहे तुका. तुका म्हणजे तुलना. तुम्ही तुलनाच करू शकत नाही या इतर तीर्थक्षेत्रांची. काशी मोठी आहे. काशी म्हणजे आपण जातो ना काशीला, काशी कराया. बुवानो आम्ही गाडी केलेली होती. मग आमचं बुवा आहेत ना घाटकोपरचं, घाटकोपरच्या बुवानी गाड्या केली नव्हत्या, गाड्या. मग 13,000 रुपये घेतली. अगं येडे, त्याने एवढ्या गाड्यांमध्ये 13 लाख कमवला. बुवानी लय धंदा खोलली नाही सध्या. साधन बुवा आता लक्षात ठेवा. आम्ही उद्याच्या कीर्तनात सांगणार आहे. जो गावाचं खातो, जो भावाचं खातो, जो देवाचं खातो, आणि जो साधारण माणसांचं बुवांच्या पाकिटातलं खातो, याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. नारदाच्या गादीवर सांगतोय मी. बुवा ठरवता 15,000ला, बुवाला देता 5,000 आणि 10,000 ठरवणारा खिशात ठेवतो. नालाय का नरकात जाशील नाही तो. जखमाऱ्या करून एवढ्या लांबला बुवाने यायचं. 2 तास तुमच्या समोर बोमटायचं बुवानं. तू फक्त ठरवायला चमच्या मधी. आणि गावाकडे घ्यायचे किती बुवाचं नाव सांगून 15, बुवाला द्यायचे किती 5, आणि ह्याच्या खिशात किती 10. मी एकाला बोललो तो तुझ्यावर रोग आला तो मला 10 तरी द्यायचं आणि 5 तुला ठेवायचं. उलट केलं सोडून बाहेर आलं. आहेत की नाही असे नालायक आता संप्रदायात. म्हणून बुवानी आम्हाला गाड्या करून दिली तुमच्यावर प्रेम म्हणून नाही, तुम्हाला काशी प्राप्त व्हावी म्हणून नाही. मग तुमच्या गाडी प्रत्येक शीट मागे बुवान कमिशन काढलेलं आहे.
या बुवांच्या नादाला लागू नका, लक्षात ठेवा. आता फार राग आहे या लोकांना. काशीला गेल्यानंतर तिथं मरावं लागतं. या नका कोण काशीला चालतं. आणि जी जाय तुम्हाला पण सांगतोय, गावात परत आला तर मला लगेच फोन करा. जो काशीला जातो ना तर तिथे जीव द्यायचा असतो, जीव परत यायचं नाही गावात. आणि हे माझ्या मनातलं सांगत नाही, मोक्ष देवोनी उदार. काशीला मोक्ष मिळतो 100%. काशीला मोक्ष मिळतो 100%. पण तिथं जीव दिला तर मिळतो. मोक्ष देवोनी उदार. ज्ञानोबराय सांगतात, काशी होऊनी कीर परी तेथे वेचणे लागे शरीर तये गावी. हे शरीर वेचावं लागतं तिथं, म्हणजे मरावं लागतं, तेव्हाच मोक्ष मिळतो. म्हणजे मला सांगा, माझ्या पंढरपुरात मरावं लागतं का? माझ्या पंढरपुरात मरावं लागतं? तो कुठला मोठा आहे, कुठला भारी आहे? अरे सकाळची येते माझे आधी माझ्या पंढरपुरात यायला 13,000 लागत नाही. 1000 रुपयात पण माणूस जाऊन येतो. आता महागाई झाली म्हणून, खरं आहे की नाही? म्हणून माझं गोरगरिबाचं दैवत आहे पंढरपूरचं मालक. कुणीही जावं आणि कसाही जावं, कुठल्याही जातीतल्याला जावं, कुठल्याही धर्मातल्याला जावं. हो, कुळ जाती वर्ण हे अद्वैतचे प्रमाण. माझ्या देवाला जात नाही, पंथना भेद नाही. हो, कुणीही जावं. काशीपेक्षा अनंत पटीनं माझं दैवत मोठा आहे. म्हणजे गोड संपत्त कुमार आहे. काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण माझ्या पंढरपुरात गेल्यानंतर सुद्धा मोक्ष मिळतो. आता ऐका, काशीला मेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण माझ्या पंढरपुरात देवाचं तोंड नाही बघितलं तरी चालेल, पण त्यांच्या मंदिराचा त्याच्या कळस जरी पाहिलात ना, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, नुसता कळस बघितला ना देवाचा, देव लांब राहिला, नका देवाला बघू. पण पंढरपुरात नुसतं पाऊल टाका, पंढरी पाऊल पडे परियसा. नुसतं पाऊल टाका आणि माझ्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पहा, मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे, मारायची गरज नाही. लक्षात आलं की नाही? तुका म्हणे मोक्ष देखील कळस. आणि नुसता कळस पाहून काय होतं? तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहंकार भरून पडतो. अहंकार बाकीच्या तीर्थक्षेत्रात गेल्यावर अहंकार वाढतो. तिरुपतीला गेलेला टकल्या जो गावात फिरतो टकल्या करून, अरे मेल्या कुठला असा देव आहे ज्याला तुझ्या डोक्यातल्या उवा खायची चव आहे? बरोबर आहे की नाही? आमच्याकडे मुंबईत बाया पण टकल्या व्हायला लागल्या. म्हणजे कोणतरी विचारली ना, हो गंगे काय, आम्ही टकले कधी होतो? आई वडील जातात तेव्हा. बरोबर आहे ना? हा, पण हे दरवर्षी तिकडे आई वडिलाला कापून येतात दरवर्षी. त्या असा कुठला देव आहे? केस खातो केस. पण आल्याकडे तुमच्या केसावर अरोबर रुपये ते कमवत आहे संस्थान. लक्षात ठेवा, कुठल्या देवाला केस लागत नाही. पण तो टकले आला ना गावात किंवा मुंबईत आला आपल्याकडे मंडळात, असा फिरतो. म्हणजे लोकांनी म्हटलं पाहिजे, हा तिरुपतीला जाऊ शकतो, हा 50,000 खर्च करू शकतो. आपला रुबाब दाखवण्यासाठी. म्हणजे अहंकार वाढला की नाही? इतर तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर अहंकार वाढतो, पण माझ्या पंढरपुरात गेल्यानंतर अभिमान जळतो, वाढत नाही, उलट जळतो. लगेच उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान प्रमाण देतो ताबडतो. उठा उठी अभिमान जाय स्थळ कोण
पंढरी घडे. पंढरपुरात अभिमान जळतो म्हणून पंढरीशी लोका माझी अभिमान. पंढरीच्या नाही, इथल्या लोकांना लय अभिमान आहे. पंढरीत गेलेल्या माणसाचा अभिमान जळतो म्हणून एकामेकाच्या पाया पडतात. पाया पडती जन एकमेका, नाही का. अजून एक सांगू, आमच्या पंढरपुरात गेला तर नुसतं चंद्रभागेचं स्नान केलं ना, हो तर महाराज म्हणतात सकाळही तीर्थे घडतीये कवेरा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, सकाळही तीर्थे दर्शन घेतलं, आंघोळ करणं दूर राहिलं, दर्शन घेतलं तरी सकाळी तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागात डोळा देखील. तुकोबराज शेवटचा प्रश्न, खरोखर तुम्ही हे सांगता हे तुम्हाला तुम्ही स्वतः अनुभवलं? तुकोबराज उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले नेत्र महिमे. मी उदंड म्हणजे गणना करता येणार नाही, एवढी तीर्थक्षेत्र केले, पाहिलेत, ऐकलेत, वर्णन केले. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. ऐसा विठेवारी देव पोठे, ऐसा विठेवारी देव पोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसे भीमाती, ऐसे हरिदास, ऐसा नाम भोज सावा कोरे, ऐसा नाम भोज सावा कोरे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. तुका म्हणे आबा अनाथा कारणे, महाराजांसाठी टाळ्या वाजवा. आम्ही 5 भाऊ, 4 माझ्या वहिन्या, माझी एक गंगी, 5 आमची पोरं. आम्ही जेव्हा एकत्र भजनाला बसतो तेव्हा माझे मोठे दादा हा भंग म्हणतात, सगळ्यात मोठे दादा. इतका भावानं म्हणतात ना, समोरचा ऐकणारा रडलाच पाहिजे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती. ऐका कुठं असलं काय सांगा ना, कशाला म्हणायला नको त्या देवांच्या नादाला लागता. शेजारी हे दरी दैवते कोण पूजी भूती घेते, त्याला भूत म्हटलेलं आहे तुकोबरायांनी. म्हणून पंढरपुरात जायचं आहे, म्हणून पंढरपूरच्या देवाचं भजन करायचं आहे, म्हणून तो आपलासा करायचा आहे. का
त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान आणि त्याच्यापेक्षा तुका म्हणे खरे आणि नाम विठोबाचे बरं काहीच नाही त्याला सोडून. म्हणून महाराज म्हणतात आम्ही ज्याचे दास ज्याचा पंढरी वास ज्ञानेश्वर